आता 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे. सो या वर्ल्ड कॅन्सर डे 2025 ते 27 ची थीम आहे युनायटेड बाय युनिक, आणि त्यामध्ये दरवर्षी एक सब थीम असते. तर यावेळेची सब थीम अशी आहे की युअर स्टोरी कॅन चेंज अदर्स लाईफ्स. म्हणजे तुमची कथा हे बाकीच्यांचं सुद्धा आयुष्य बदलू शकते, त्याला कलाटणी देऊ शकते. जनरली जून महिना हा सर्व्हायव्हरशिप मंथ म्हणून साजरा केला जातो, म्हणून मागच्या दीड वर्षापूर्वी आम्ही जून महिन्यामध्ये हा प्रोग्राम घेतला. परंतु या वेळेच्या वर्ल्ड कॅन्सर डे साठी ही अतिशय ॲप्रोप्रिएट थीम आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम थोडाशा शॉर्ट नोटीसवर तुम्हाला सुद्धा गेल्या 8-10 दिवसातच सर्व आमंत्रणाने हे केलेले आहे. तर या थीमसाठी हा योग्य वेळ आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम आता 2 तारखेला घेत आहोत. 4 तारखेला ज्यावेळेला वर्ल्ड कॅन्सर डे आहे त्यावेळेला आम्ही अवेअरनेसच्या दृष्टीने अजून काही ॲक्टिव्हिटीज घेऊ आणि हा प्रोग्राम सर्व स्तरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर असं आहे की कॅन्सर हा पूर्णपणे नीट होऊ शकतो जर लोकांमध्ये अवेअरनेस असेल तर. जर लोक सजग असतील की कुठल्या वेळेला डॉक्टरांकडे दाखवायचं, कुठली गाठ, कुठला आजार, कुठले सिम्पटम्स हे कॅन्सर असू शकतात, आणि अशा पद्धतीने जर ते अवेअर असतील, लवकर जर निदान झालं तर हा पूर्णपणे नीट होण्यासारखा असतो आणि त्यात खर्चही जास्त लागत नाही. जसजसं स्टेज वाढते तसतसं मल्टिपल उपचार घ्यावे लागतात, खर्च वाढतो, उपचाराचा कालावधी वाढतो, आणि त्यामुळे असं वाटतं की 6-6 महिने झाले ट्रीटमेंट चालूच आहे, नीट होतं की नाही, साईड इफेक्ट वगैरे होतात. पण हे असं नाहीये. पेशंट पूर्णपणे नीट होऊ शकतात हे तुमच्या रूपाने आम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याकडे भारतामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीज सुद्धा फार आहेत, आणि अल्टरनेटिव्ह थेरपीचा पगडा एवढा जास्त आहे की लोकांना असं वाटतं की तेवढे जर केलं तर आपलं आयुष्य नीट होऊन जाईल. सांगणारे खूप जण आहेत, हे घ्या ते घ्या. आमच्या कोणाला तरी ओळखीच्यांना उपचार दिला होता, ते नीट झाले. पण कुठलीही गाठ ही कॅन्सरचीच गाठ होती का, की साध्या गाठीला त्यांनी आयुर्वेदिक घेतलं किंवा होमिओपॅथीचा उपचार घेतला आणि नीट झाले, हे सुद्धा लोकांना माहीत नसतं. टाटा हॉस्पिटलला असताना आमच्याकडे 50च्या ओपीडीमध्ये डेली नवीन रजिस्ट्रेशनमध्ये कमीत कमी 25% पेशंट, 30% पेशंट हे फक्त आणि फक्त अल्टरनेटिव्ह थेरपी घेऊन शेवटच्या स्टेजला आलेले होते. 50% पेशंट हे 1-2 महिने वेळ वाया घालून आलेले होते. आणि त्यानंतर जर भारतामध्ये जर आपण जर बघितलं तर 70% पेशंट हे 3ऱ्या स्टेजमध्ये पोहोचतात. तर हा पूर्णपणे नीट करण्यासाठी खर्चही लागतो आणि वेळही जास्त जातो. सो आमचा उद्देश हा आहे की तुम्ही सर्वजण हे अजिंक्य योद्धे आहात यामार्फत, आणि मला हा मेसेज द्यायचा समाजामध्ये की व्यवस्थित उपचार घेतला तर हा 100% नीट करता येतो, त्यावर मात करता येते.